पहिला आदरणीय सुराशी साहेबांना मी वंदन करतो. कारण बऱ्याच कॉलेजला मी शाळेला भेट देतो, बऱ्याच ठिकाणी भेट देतो. येताना वाटत होतं की यार कुठं चाललो आपण खेड्यात, इतकं कसं काय, पण खेड्यातलं सोनं पाहायचं असेल तर इथे यायचं. खेड्यातलं सोनं आणि ते सोनं पाहण्यासाठी इथं आहे. आता तुम्हाला माहिती देणार आहे. माहिती का की एक गोष्ट पहिल्यांदा आपलं जी वसतिगृह त्याच्याबद्दल नीट ऐकून घ्या. कृष्णाचा जन्म कुठं झाला होता? कुणी सांगा, कृष्णाचा जन्म कुठं झाला होता? आनंद झाला. आम्ही जेव्हा निघालो, मला सुरेश सर माझे खूप जुने मित्र आहेत, पण मला असं काय वाटलं की कुठेतरी एखाद्या खोपड्यात एखादी शाळा असेल बाबा, काहीतरी झोपडी फिपडी असेल, अशी माझी कल्पना होती. की वृद्धा आपल्या कोणते अनाथ आश्रम म्हणजे कसे असतात की खाण्यापिण्याच्या सोयी नाहीत, मग तिथे ते संस्थाचालकच पैसे खातात किंवा अतिशय सगळे वातावरण खराब असते, असे आपला जनरल समज आहे. तो समज माझ्या डोक्यात होता. मला वाटतं काय अनाथ आश्रम असेल, पण इतकी सुंदर शाळा, इतकी चांगली व्यवस्था, इतके चांगले संस्कार, सुंदर शाळा असू शकते पण संस्कार सुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि ते संस्कार सुद्धा आम्हाला इथे पाहायला मिळाले. त्यामुळं तुमचा शिक्षक वर्ग सर मी पाहिलं, तुमच्या गणवेश पाहिला, तर तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला. आम्ही तुमच्याकडे परत येणार आहोत. आपल्या श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह, या वसतिगृहामध्ये शालेय साहित्याचं वाटप आपल्यासाठी जे घेऊन आलेले ते व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय अतिथी. काय कारण असते यामागे? कारण आपले हे दिवस असतात एक सुंदर ऐकण्याचे आणि त्यातून काहीतरी निर्माण करण्याचे. साहित्य कोणतंही असू द्या, त्या साहित्याचा वापर झाला पाहिजे. मग ते शैक्षणिक साहित्य असो की आपल्याला घरून मिळालेलं साहित्य असो किंवा वसतिगृहामध्ये आपल्याला मिळालेलं साहित्य असो. स्वच्छता कशी राखायची आहे, आपला परिसर स्वच्छ कसा ठेवायचा आहे, त्यामागची कारणं पण सांगितली होती. की जर आपण हे ऐकलं नाही तर याचे दुष्परिणाम सुद्धा काय होतात. सकाळचा आल्यानंतरचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, सायंकाळचं जेवण असेल, अभ्यासाची वेळ असेल. आपल्यासाठी आता शाळेतील सर्व शिक्षक इथे येऊन तुमच्यासाठी स्वतंत्र तासिका घेत आहे. तुम्ही खूप हुशार होऊ शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. कशासाठी आलो आपण इथं? शिक्षणासाठी. शिक्षण करायचं म्हणजे अभ्यास करायचा. सगळ्या सुविधा जर तुम्हाला असतील, आमच्या काळात आम्हाला एवढ्या सुविधा नव्हत्या. सध्याचं युग वेगळं आहे म्हणून तू जास्त देण्याचा मी जरी प्रयत्न केला असता, मात्र तुमच्याकडनं मी प्रचंड अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही चांगला अभ्यास करून खूप मोठे व्हाल. आत्ताच भोसले सरांनी सांगितलं, त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं पॉलिटेक्निक आहे, इंजिनिअरिंग आहे. उद्या भविष्यामध्ये जे आपले गरीब विद्यार्थी आहे ते जर चांगल्या प्रकारे त्यांनी 10वीला गुण मिळवले, 12वीला गुण मिळवले, तर त्यांच्या त्या इतक्या मोठ्या आणि सुंदर कॉलेजला तुमचा प्रवेश त्या ठिकाणी होऊ शकतो. मग तुमची ती सेवा राज्यासाठी असेल, देशासाठी असेल. एक चांगले इंजिनियर तुम्ही बनणार आणि आपलं भवितव्य तर उज्ज्वल होईल. मात्र आपल्या आईवडिलांचं नाव असेल, आपल्या गावाचं नाव असेल, तालुक्याचं असेल, जिल्ह्याचं असेल, त्याचबरोबर काय आपल्या वसतिगृहाचं नाव सुद्धा मोठं होईल. आणि म्हणून की चांगलं राहायचं सांगितलं, मात्र चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही आणि लहान भावंड म्हणून सगळ्यांनी भाऊ या नात्याने राहायचं आणि कोणालाही नुकसान पोचेल असं कसलंही काम या ठिकाणी करायचं नाही. आज जे साहित्य आपल्याला मिळणार त्या साहित्याचा उपयोग आपण निश्चित कराल. यापुढेही अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होतील. प्रत्येकजण आपल्या भेटीला येईल, तो काहीतरी या ठिकाणी आपल्याला देऊन जाईल. मात्र जे काही मिळालेलं साहित्य त्यासाठीच त्याचा उपयोग करायचा, चांगलं शिक्षण घ्यायचं.